नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपण बघतोय की राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच एक महत्त्वाची घटना 10 मार्च रोजी घडली. गेल्या दशकापासून देश तथा राज्याची अराजकतेकडे सुरू असलेली वाटचाल, त्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य घटकांची उपेक्षा, बेरोजगारी, महागाईचा तडाखा आदी प्रकाराने राज्याची चुकीच्या दिशेने वाटचाल होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेही वाव नसून जुलमी राजवटीच्या वरवंट्याखाली जनता पिसली जात आहे आणि याला रोखण्याची गरज आहे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून यासाठी कुठल्याही प्रश्नांवर विचार केला जात नसून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आरोप करत रविवारी 10 मार्च रोजी विद्यमान सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्यासाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा हुंकार भरण्यात आलाय. आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये शेतकरी नेते व देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे सर उपस्थित आहेत. नमस्कार सर. सर, तुमच्या नेतृत्वाखाली या तिसऱ्या आघाडीचा हुंकार भरण्यात आलाय, तर या आघाडीची रचना करावी हा विचार कसा उदयास आला? सध्याच्या घडीला जे काही चाललं आहे देशामध्ये ते पाहून मला असं वाटतं की कुठलाही सामान्य मनुष्य, विशेषतः शेतकरी खूप परेशान आणि चिंतेत आहे. आणि देशामध्ये असलेले जे काही विचारवंत आहेत किंवा या सगळ्या संदर्भामध्ये बोलणारी जी काही माणसं आहेत ती सातत्याने माझ्या संपर्कात होती आणि त्यांना सुचत नव्हतं की काय करावं, ह्या सगळ्या गोष्टींना आळा कसा घालावा. आणि त्यावरून हा एक विचार निघाला आणि त्या लोकांनी मला या सगळ्या संदर्भामध्ये पुढाकार घेण्यासाठी विनंती केली. आणि मग त्याच्यामधूनच आता कसं करायचं, कारण कसं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचं, विशेषतः जर समजा सत्ताधारी पक्षाचं जर बघितलं तर सत्ताधारी पक्षाची तर अशी अवस्था आहे की तिथे लोकशाही शिल्लकच नाही. हुकुमशाहीकडे जात असलेला पक्ष, जिथे कुठेही कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये सुसंवाद नाही आहे. तर त्यामुळे आता त्या पक्षाशी बोलण्यात आणि त्या पक्षाकडे जाण्यात काय अर्थ नाही. मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये तरी त्यातल्या त्या थोडी बहुत जी काही म्हणजे लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे ती जिवंत आहे त्या पक्षामध्ये. त्यामुळे मलाही असं वाटत होतं की चला आपण काँग्रेसतर्फे वगैरे करू, परंतु त्यांच्याही तर्फे जशा पद्धतीने प्रतिसाद पाहिजे तसा काही मिळताना किंवा असं दिसतं मला दिसला नाही. तर मग काय करायचं, तर म्हणून मग त्याच्यामधून ही जी काही माणसं आहेत जी माझ्यासारखी अस्वस्थ आहेत, ही अनेक पक्षामध्ये, अनेक जाती धर्मामध्ये विभागलेली आहेत, ती सगळी एकत्रित आली. त्या दिवशी सगळी बसली, जवळपास 200-250 माणसं ती आली होती सर्व अकोल्याला. आणि मग त्याच्यामधून हा एक विचार निघाला की आपण एक तिसरा फ्रंट उभारू, म्हणून ही तिसऱ्या फ्रंटची त्याच्यामध्ये एक निर्मिती आम्ही केली आहे. आणि आघाडीमध्ये साधारणतः किती पक्षांचा समावेश आहे आणि किती जागा लढवणार आहेत? असं आहे, साधारणतः 10-12 पक्षाचे सर्व लोक आले होते. आता त्या लोकांची ताकद आपली सीमित आहे बिचाऱ्यांची, थोडं, कारण तुम्हाला माहिती आहे आजच्या जमान्यामध्ये राजकारण करणं किंवा हे करणं काही सोपं काम राहिलेलं नाही आहे. सगळा पैशाचा गेम आणि विशेषतः या 10 वर्षामध्ये तर प्रचंड या निवडणुकांमध्ये किंवा राजकारणाला प्रचंड पैशाचं हे आलेलं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये ही माणसं जरी लहान असली तरी परंतु ती प्रामाणिक आहेत त्यांच्या सगळ्याच, आणि सातत्याने ती त्या प्रश्नाला घेऊन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, जनसामान्यांच्या प्रश्नावर हे घेऊन आवाज उठवत असतात सातत्याने. तर ही जवळपास 10-12 पक्ष असे एकत्रित आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं एक आम्ही कोऑर्डिनेशन सध्याच्या घडीला केलं आहे. तुम्ही सुद्धा उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभं राहण्याचा निर्णय घेतलाय? कसं आहे ऐश्वर्या की आपल्याला दिसत आहे की मोरी फार तुंबलेली आहे आणि आपण ओरडतोय काय मोरी तुंबलेली आहे, परंतु नुसतं तेवढं बोलल्याने ती मोरी साफ होणार नाही. तर मग आपल्याला हातामध्ये खराटा घेऊन पॅन्ट वर करून त्या घाणीमध्ये उतरावं लागेल आणि साफ करावं लागेल. मी मान्य करतो की राजकारण हे काही माझं फील्ड नाही, म्हणून मी आतापर्यंत कधी राजकारणामध्ये फारसा असा कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण माझं क्षेत्र हे लेखणीचं आहे, लिखाणाचं आहे. त्याचबरोबर तुला माहिती आहे की मी नुसतं लिहून थांबत नाही, तर मग कधी कधी आंदोलनामध्ये मी उडी सुद्धा मारतो एखादं जर असं मला दिसत असली की चुकीचं आहे. आणि परंतु आता सध्याच्या घडीला अशी परिस्थिती आहे की जर बदलाची जर सुरुवात करायची जर असेल तर मग तुम्हाला प्रत्यक्ष राजकारणात उतरल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मग मी त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आणि मानसिक तयारी केलेली आहे. तू जो दुसरा प्रश्न विचारला की कुठला मतदारसंघ, तर असं आहे की माझं म्हणजे जे राहणं आहे परमनंटली ते अकोल्याला असतं आणि त्या भागामध्ये माझी ओळख आहे. किंबहुना विदर्भातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये मी अनेक कामं केलेली आहेत.
परंतु त्यातल्या त्यात अकोला, वाशिम, यवतमाळ वगैरे ही जी काही आहे तिथं ती मला सोयीस्कर पडणारी गावं आहेत आणि मतदारसंघ आहेत. त्यामुळे मी अकोला किंवा वाशिम, यवतमाळ वगैरे या मतदारसंघामध्ये विचार करतोय. अमरावती सुद्धा मी विचार करू शकतो, मात्र अमरावती हा रिझर्व्ह असल्यामुळे मला तिथं हे नाही आहे. त्यामुळे आता सध्याच्या घडीला ह्या 2 मतदारसंघ माझ्या डोळ्यासमोर आहेत. आता या तिसऱ्या आघाडीमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे 9-10 पक्ष तर सामील आहेतच, पण अजून काही पक्ष जुळण्याची संभावना आहे का? निश्चित आहे, निश्चित आहे. अनेक लोकांनी त्याच्यानंतर हे बातम्या ऐकून मला काल आज सुद्धा बऱ्याचशा लोकांनी फोन केला की अरे पोरे साहेब आम्ही सुद्धा यायला तयार आहोत, आम्ही सुद्धा यायला तयार. मी म्हटलं बिलकुल या, आपलं स्वागत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आता मी एक 14 तारखेला एक बैठक ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक समविचारी लोक, समविचारी पक्ष हे येऊन जुळणार आहेत आणि तसे आमच्या त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे. जेवढी लोक येतील, कसं आहे, हा सर्व जगन्नाथाचा रथ आहे आणि हा एवढा मोठा जर आपल्याला हे उचलायचा आहे तर हा काही एकट्याने माझ्यानी होणारा विषय नाही आहे. याच्यासाठी शेवटी पब्लिक लागणार आहे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे समविचारी लोक लागणार आहेत. तर अशामुळे जे काही समविचारी लोक असतील, जी या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वार्थ, अहंकार आणि त्याचबरोबर खोटे मान प्रतिष्ठा ह्या बाजूला ठेवून जोडायला तयार आहे. आलं लक्षात? अशा सर्व लोकांना मी अगदी स्वतःहून आवाहन करतो की त्यांनी यावं आणि या सगळ्या हे जे काही आपण आज काम करतोय. कारण कसं आहे माहिती आहे का की सध्याच्या घडीला लोकशाहीच मुळामध्ये फार धोक्यात आलेली आहे आणि आपल्याला जर लोकशाही जर टिकवायची असेल, वाढवायची असेल, शेतकऱ्यांची जी आज दैनावस्था आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही पडायचं असेल तर आज ही वेळ आहे. ही वेळ निघून गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये ते ओरडण्यात काय अर्थ राहणार? बरोबर आहे. तुम्ही जसं आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की तुमची ताकद जी आहे ती तुमची लेखणी आहे, पण तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था पाहून किंवा सामान्य जनतेची अवस्था पाहून आता राजकारणात उडी घेत आहात. तर राजकारणात उडी घेतल्यावरती पुष्कळशा गोष्टी समोर येतात, पुष्कळ तयारी करावी लागते. तर या सर्व घडामोडींसाठी तुमची काय काय तयारी सुरू आहे आता सध्या? कसं आहे की एकतर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मी या सगळ्या संदर्भामध्ये लोकांना हे आवाहन करतो किंवा करणार आहे की तुम्हाला बदल हवा आहे का? तुम्हाला असं वाटतं का की जे चाललंय चुकीचं आहे, हे बदललं आहे, आपल्याला याच्यात केला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी जनतेला हे आवाहन करणार आहे की तुम्ही मला नोटही द्या आणि व्होट सुद्धा द्या. कारण कसं आहे की राजकारणात जायचं, 550 कोटी रुपये खर्च करायचे, मग आता आपण 550 कोटी खर्च केले म्हणून मग 100, 500, 200 कोटी रुपये खायचे. तर याच्यासाठी मला लोकांनी मला पाठवायचं ठरवलं आहे का? तर मी त्यांना विनंती करतो की कृपा करून मला या गोष्टीत जाऊ नका, कारण मी हे करू शकत नाही. अलग लक्षात, पैसे खाणं, पैसे ॲडजस्ट करणं किंवा मग नको त्या ॲडजस्टमेंट करणं वगैरे हे करणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं संपूर्ण आतापर्यंत आयुष्य ही खुली किताब आहे, मी जे काही काम केलेलं आहे ते निस्वार्थपणे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून मी केलेलं आहे, अलग लक्षात, तर हे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी काही बदल करू शकतो तर तुम्ही माझ्या मागे राहा. जी लोक घरच्या भाकरी बांधून येतील, जी लोक काय म्हणतो त्याला कुठलाही मान अपमान वगैरे हे उगाच खोट्या प्रतिष्ठा, मग मला विचारलंच नाही, मला गाडी दिली नाही, मला घोडा दिला नाही, मग भाऊनी मला जेवायचंच विचारलं नाही, ह्या सगळ्या किरकोळ गोष्टी राहणार आहेत. 15-20 दिवसाचाच विषय आहे आणि याच्यामध्ये जर आपण ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडतात, त्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या, निश्चितपणे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की आपण बदल घडवून आणू शकतो. आणि हे येणारे 15 दिवस किंवा पर्टिक्युलरली निवडणुकांपर्यंत, मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सामील आहेत. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या संदर्भातही आपल्याला तयारी करावं लागेल, कारण सरकार जर म्हणत असेल की ईव्हीएमवर, तर हा सगळा यांचा आतापर्यंत दिसला आहे की ईव्हीएमचाच गेम यांच्यावर चाललेला आहे. आणि ज्या पद्धतीने करोडो लोक ईव्हीएमला विरोध करतायत तरी निवडणूक आयोग किंवा सरकार ऐकायला तयार नाही, याचाच अर्थ दाल में कुछ काला आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये त्या आघाडीवरही लढलं पाहिजे. त्याचबरोबर मी जसं लोकांना म्हटलं की जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही 3ऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे असं समजून घ्या. ज्या पद्धतीने त्यावेळेला लोक गांधीजीच्या मागे, त्यावेळेला तर काही वाहनं नव्हती, कुठली साधनं नव्हती, कुठं टेलिफोन नव्हते, कुठं TV नव्हता, तरी पण लाखो करोडो लोक आलेत ना, तशी आज अवस्था आली आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर केलं तरच येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जी काही आता सध्याच्या घडीला तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीच्या भविष्याकरिता आपण काहीतरी करू शकू, अशी मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो. सर, मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतोय की जर आपल्याला यश मिळालं तर सगळ्यात पहिले शेतकऱ्यांना आणि जनतेला कोणता फायदा मिळू शकतो? हे तुम्ही एक लक्षात घ्या की सध्याच्या घडीला देशामध्ये शेतीमधला एक्सपोर्ट बंद करून टाकला.
इम्पोर्ट टोटल खुला करून टाकला. म्हणजे काय झालेलं आहे की आम्हाला तो पैसा येऊ शकतो. पैसा म्हणजे कुठला आहे? शेवटी डॉलर किंवा विदेशी चलन मिळवून हाच पैसा आहे. भारतामधल्या रुपयाला काय अर्थ नाही आहे, एक लक्षात घ्या. मग ज्यांनी आपल्याकडे पैसा येऊ शकतो डॉलर, जो विकल्याने बाहेर गावी गेल्याने, आणि जो आमच्याकडे सडतोय पडतोय एक फालतू पडलाय, तर अशा गोष्टी विदेशात पाठवायचे नाही आणि विदेशातून इम्पोर्ट करायचा, तिथल्या शेतकऱ्यांचा माल घ्यायचा. म्हणजे त्यांना मात्र वापरून पैसे द्यायचे. ते लोक काही भारताचे रुपये घेऊन आपल्याला माल देत नाहीत, त्याचे डॉलर घेऊन देत आहेत. तर गोष्ट अशी आहे की हे जे देशहित विरोधी, शेतकरी हित विरोधी कामं जी सध्याच्या घडीला चालली आहेत, ही आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे बंद करावं लागते. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना हे सांगावं लागेल की जे तुम्हाला फुकट देऊन लाचार केले जात आहे, भिकारी केले जात आहे, की आता म्हणजे मला सांगा, देशाचा पंतप्रधान हे म्हणतो की आने वाले 5 साल तक हम आपको फ्री राशन देंगे. म्हणजे मी तुम्हाला 5 वर्ष नक्कीच गरीब ठेवणार आहे, हे दुसऱ्या शब्दामध्ये पंतप्रधान तो लोकांना सांगताय. आणि 80 कोटी लोक, एकीकडे सांगतो का आम्ही 25 कोटी लोक दारिद्र्याच्या बाहेर काढले. म्हणजे याचा अर्थ काय, या देशामध्ये 140 कोटी देशामध्ये 105 कोटी लोक काय गरीब आणि दलिद्री आहेत. आणि हे कशामुळे राहिले, कशाचा? त्यांना तुम्ही केवळ अन्नधान्य फुकट देणं, म्हणजे भीक देणं, म्हणजे तुम्ही काही काम करताय का देशहिताचं? देशहिताचं हे काम नाही आहे. देशहिताचं काम हे राहणार आहे, आपल्याला शिकवलेलं आहे की लोकांना काय म्हणतात त्याला, फुकट घातल्यापेक्षा लोकांना मासा कसा पकडायचा, म्हणजे लोकांना काम करायचं आहे, परंतु तुम्ही लोकांच्या हाताला काम देत नाही आहे. आणि तुम्ही नको त्या गोष्टी भारताला ज्या गरजेच्या नाहीत त्या तुम्ही करायला निघालेले आहेत. हे सगळं चुकीचं चाललंय देशामध्ये. सगळ्यात जास्त रोजगार हा कृषीमधून येऊ शकतो. खरा पैसा कृषी तयार करते. एक दाणा टाकला तर त्यातून 1000 दाणे फक्त आणि फक्त शेतीमधून मिळू शकतो. एका मशीनमध्ये जर 1 किलो लोखंड टाकलं ना, तर त्याच्यातून 1100 ग्रॅम लोखंडाने बाहेर येणार, त्याच्यातून 50 ग्रॅम कमीच येणार आहे. म्हणजे तिथं प्रोडक्शन नाही आहे, तिथं प्रक्रिया आहे फक्त. आणि जिथं प्रोडक्शन आहे शेती, त्या शेतीला मात्र बाजूला ठेवायचं, त्या शेतकऱ्यांना मात्र मारायचं. सगळी चुकीची धोरणं आमच्या देशामध्ये चालू आहेत. जर या देशातील शेतकऱ्यांना हात दिला, जर या देशामधून जाणारा पैसा थांबवला अशा पद्धतीचा, माझं म्हणणं आहे की तुम्ही विदेशातून का आणताय? तुम्ही म्हणता की नाही आमच्या देशामध्ये तेल नाही म्हणून आम्ही विदेशातून तेल आणतो. अरे बाबा, शेतकरी तेल बिया का पिकवत नाही? कारण तुम्ही त्याला पैसे देत नाही. मग त्याला त्याच्यातून पैसाच मिळत नाही. तुम्ही एकीकडे म्हटलं होतं की आम्ही 2017 साली की आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं तर सोडा, जे 2017ला भाव होते त्याच्या निम्मे भाव झाले जातात आणि खर्च मात्र शेतीचा दुप्पट झाला. म्हणजे एकीकडे शेतीची इनपुट कॉस्ट तुम्ही वाढवली, जे दुप्पट केली सगळी, खर्च वाढवले शेतकऱ्यांचे, आणि जो माल विकला जात होता त्याच्या किमती निम्मे केल्या. म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही 4 पट मागे केलं, म्हणजे पूर्ण शेती आणि शेतकरी 4 पट करून टाकला. तर ह्या सगळे धोरणं जी काही आहेत सध्याच्या घडीला, जे कॉर्पोरेटला धार्जिनी धोरणं आहेत, ही धार्जिनी धोरणं कॉर्पोरेटचे बदलणं गरजेचं आहे. हा देश पुन्हा उभा राहू शकतो फक्त शेतकऱ्यांना, जे शास्त्रीजींनी म्हटलं होतं, जय जवान जय किसान, त्याच पद्धतीने पुढे जाणं, याच्याशिवाय पर्याय नाही. कारण 140 कोटी लोकांना हाताला 2 वेळचं काम दिलं पाहिजे आणि त्यांना भीक नका देऊ, तर त्यांना हिम्मत द्या काम करायची, संधी द्या काम करायची. हीच माणसं दिवस रात्र काम करून या देशाला वर आणतील, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. नक्कीच सर, तुम्ही जे म्हणालात त्यामध्ये खरंच एक तथ्य आहे. आणि तुम्ही सामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी इतकी मेहनत करताय, आपल्या जीवाच्या आकांताने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताय की सरकारच्या या धोरणांना बळी पडू नका आणि जागृत व्हा. तर नक्कीच शेतकरी आणि सामान्य जनता तुम्हाला साथ देईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.